तर इकडे बघू शकता तिघही राजकुमार गेलेले होते दवाखान्यात. म्हणजे या उन्हामध्ये ना दिवसभर यांच्या जरा सुरू असतात. गॅरेजला जाणं, घरी येणं, परत बाहेर कुठंतरी जाणं. दिवसातनं 10 जरा सुरू असतात, घरी बाहेर. मग ऊन लागून ना दिनेशची तब्येत खूपच बिघडलेली होती. कालपासून जेवण करत नाही व्यवस्थित. तर म्हणलं अगोदर दिनेशला दवाखान्यात दाखवून आणा. तर दीपक घेऊन गेला होता. तसं तर त्याला जायचं नव्हतं. जसं मला आहे प्रॉब्लेम, इंजेक्शनची भीती वाटते, तसं दिनेश पण म्हणत होता त्याला इंजेक्शनची भीती वाटत नाही, पण दवाखान्याला जायचं नाही मम्मी, ठीक होईल घरच्या घरी. पण घरच्या घरी ठीक होणार नाही ते, कारण थोडक्यात राहीपर्यंत दवाखान्यात दाखवणं मला ठीक वाटतं. इथे टॉनिकची बॉटली दिलेली आहे, खूप सारे टॅबलेट दिलेत, म्हणजे 3 दिवसाच्या या गोळ्या दिलेल्या आहेत. तर दिनेश गोळ्या वगैरे घेतलेल्या आहे, टॉनिक घेतलेला आहे. आणि आज मी मसुरीची भाजी बनवलेली आहे. म्हणजे मसूर मी रात्रीच भिजत घातलेले होते आणि त्याची सुकी भाजी म्हणजे मोकळी भाजी बनवलेली आहे, जसं आपण डाळीची वगैरे बनवतो ना तशी. थोडीशी घाई गडबड सुरू होती मला, म्हणजे स्वयंपाक वगैरे थोडंसं लवकर आवरायचं होतं आणि रेडी होऊन आज आम्हाला जायचं आहे गावाकडे. तर सगळी कामं थोडंसं लवकर आवरली आणि इकडे एक डब्बा रिकामा झालेला होता. म्हणजे निरमा आणलेला, ते निरम्यावरती फ्री आलेला आहे. म्हणजे सर्फ एक्सर जे वॉशिंग मशीनचा निरमा असतो ना त्यावरती 4 किलोचं घेतल्यानं एक काहीतरी फ्री येतं. मग हे डब्बा आले, ते क्लीन करून मी ठेवले, म्हणजे बांगड्या वगैरे ठेवण्यासाठी ठीक वाटत आहे. तरी सगळी घरची छोटी मोठी कामं आवरलेली आहेत आणि मी पण रेडी झालेली ही साडी घालून. आणि इकडं कपडे घेतलेले आहेत. म्हणजे आता आम्ही जात आहोत गावाकडे आणि तिकडं आहे देवकार्याचा कार्यक्रम. यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे उद्या, आणि लग्न आहे इथंच कमलनगरला फंक्शन हॉलमध्ये. त्यांना मी म्हणत होते की इथंच मी लग्नाला जाईन उद्या, पण आज गावाकडे जाणार नाही, कारण दररोज कुठं जाण्यात येत आहे आणि त्या नादामध्ये घरची कामं माझी व्यवस्थित होत नाही आहेत. म्हणून यांना म्हटलं की आज मी जाणार नाही आहे, तुम्ही जा, नाहीतरी उद्या लग्नाला जाऊया आपण डायरेक्ट. पण म्हणत आहेत की मित्राचा फोन आलेला होता, कोणीतरी सुरू होतं त्यांचं. तर म्हटलं तू आणि दीपक जावा, कारण मला जाणं होणार नाही, गॅरेजमध्ये कामं जास्त आहेत. तर आता आम्ही जायला रेडी झालेलो आहोत. टाईम सांगितलं यावेळेत इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत. सगळी छोटी मोठी मी कामं आवरून घेतली. थोडेफार भांडे झालेले आहेत, तर मला आल्यानंतर घासूया, कारण लेट झालेलं आहे आता. जाऊन परत यायला मला लेट होणार आहे. आणि तसं तर देवकार्याचा कार्यक्रम इव्हनिंगलाच असतो. तर आता मी जात आहोत आणि जेवण वगैरे काही तुम्ही केलेलं नाही, कारण आता तिथे जेवण करायचंच आहे. फक्त मी चिक्की काढलेली होती ती, तर चिक्की खाल्लेली आहे थोडीशी, आणि सगळे खिडक्या वगैरे बंद केल्या. इकडं गिफ्ट घेतलेलं आहे, परत भर आहे, म्हणजे कपडे साडी हे सगळं घेतलं. कुकर घेतलेलं देण्यासाठी, कारण उद्या लग्नाचा गोंधळ असतो, त्या गोंधळामध्ये आपला गोंधळ नको, म्हणून मी आजच हे गिफ्ट वगैरे घेऊन जात आहे. आजच कुंकू लावून हे सगळे गिफ्ट देऊन परत जे कपडे घेतलेले ते पण करून मी येणार आहे. आज थोडासा वेळ भेटतो, उद्या तरी कितीच वेळ नसतो, धावपळ खूप असते त्यांना. तर इकडे मी सगळं घेतलेलं आहे आणि आता फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत. आणि आज दिनेश कोणीही आलेलं नाही, तेच 2 जण आहेत गॅरेजमध्ये, कारण आम्ही फक्त 1 तासासाठी जात आहोत गावाकडे. सगळे गिफ्ट वगैरे घेऊन मी बसलेले आहे. आता फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत. बघू शकता वातावरण 5 वाजल्यानंतर इतकं भयानक ऊन असतं ना, की इव्हनिंगची वेळ नाही, दुपारची वेळ आहे असं वाटतं, इतकं भयानक ऊन आहे. आणि गरमी पण तशीच आहे. तर फायनली आम्ही गावात येऊन पोहोचलो. अगोदर मी आईकडे गेले, आईच्या घराजवळच हे कार्यक्रम चालू होतं. तर अगोदर आईकडे गेले, नंतर कार्यक्रमात गेलो, त्यांना आयर वगैरे केलं आणि जेवण करून थोडा वेळ बसून मी आलेली आहे. म्हणजे नवरी पण आजच पाठवून दिलेली आहे, म्हणजे लग्न आहे नवरदेवाकडे, म्हणून नवरी रात्रीच पाठवून दिलेली आहे. आणि आज लग्न आहे, आज मला लग्नाला पण जायचं आहे, तर थोडंसं लवकर उठलेली आहे. दररोज धावपळ कशी चालू आहे तुम्ही बघत आहात, व्हिडिओ पण तुम्हाला वेळेत येत नाही आहेत. तर इकडं अगोदर मी देवपूजा करून घेतली. आजचा वार आहे गुरुवार, तर सगळ्यांना शुभ गुरुवार. बाबांच्या डोळ्यात आज ड्रॉप टाकत आहे, म्हणजे बाबांची आणखीन आंघोळ झालेली नाही आहे. मी थोडंसं लवकर आज सगळी कामं आवरत आहे, कारण 11 वाजेपर्यंत सगळी घरची कामं आवरून आम्हाला घरातनं निघायचं आहे रेडी होऊन. लग्न इथंच आहे, जास्त दूर नाही आहे, तरी पण सगळी घरची कामं आवरणं, रेडी होऊन आणि ती काटापदराची साडी घालणं त्यामध्ये थोडासा वेळ जास्तच लागतो, म्हणून मी थोडंसं लवकरची कामं आवरत आहे. तर बाबाही आंघोळ करत आहेत. स्वयंपाकी सगळ्यांसाठी झालेलं आहे, फक्त माझा आणि यांचा गुरुवारचा उपवास आहे, बाकींचे सगळेजण जेवण करणार. अगोदर मी देवपूजा केली आणि जे ह्या आरत्या होत्या ना सगळ्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे थोडंसं भिजत राहतील आणि क्लीन करायला जास्त वेळ लागणार नाही, एकदम चिकटपणा आलेला आहे त्याला. आणि इकडे दूधही गरम झालेलं आहे, स्वयंपाकी बनलेलाच आहे आता. आणि सगळे भांडी कुंडी जे आहेत ना ते पण जमा केलेले आहेत इकडं. तर सगळी भांडी घासून कपडे धुवूनच मी जाणार आहे. आल्यानंतर सगळी कामं करायला नको वाटतं. आणि आज जायचं आहे आम्हाला नणंदबाईकडे, त्यामुळे थोडंसं लवकरची सगळी घरची कामं आवरते. आणि लग्नाहून आल्यानंतर परत मला स्वयंपाक करायचा आहे, कारण आता तिकडे गेल्यानंतर 1-2 दिवसाचा आमचा मुक्काम आहे. आणि आज गुरुवार आहे, उपवासाचा दिवस, तर हॉटेलमधलं जेवण वगैरे यांना तितकं आवडत नाही आणि पोट पण भरत नाही त्यानं. तर म्हणलं सगळा स्वयंपाक करून ठेवायचा, रात्री मी आल्यानंतर करणार आहे. म्हणजे आम्ही 4 वाजता घरातनं निघणार आहोत नणंदबाईकडे जाण्यासाठी, कारण 1-2 दिवसाचा मुक्काम आहे, म्हणून मला सगळी घरची कामं आवरून जाऊया.
इकडे मी कणिक अगोदरच मळून ठेवलेली होती. तर आता पटकन मी चपात्या बनवते आणि दीपक, दिनेश, आजी सगळेजण जेवण करतील. आणि गॅरेजलाही जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी मला टिफिन भरून द्यायचा आहे, यांच्यासाठी दही देते. म्हणजे सगळ्यांसाठी सगळं आवरून देण्यामध्येच वेळ भरपूर जात आहे माझा. तर असो, सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे लवकरच, कारण आता लग्नाला जायचं आहे म्हणून सगळेजण घाईगडबडीत आहेत. कोणीही आज लेट केलेलं नाही किंवा मला म्हणावं लागलं नाही. तर दररोज कसं असतं ना, आंघोळ करा, हे करा, ते करा, नाहीतर सारखं सांगावं लागतं. पण आज सांगण्याची गरजच पडली नाही. सगळेजण स्वतःहून रेडी झालेले आहेत, कारण त्यांना पण माहिती आहे 11 वाजेपर्यंत सगळंच आवरायचं आहे, निघायचं घरातनं. मलाच थोडासा लेट होतो, कारण सगळी आवरावर खूप असते ना आणि मदतीला कोणी नसतं. अगोदर कसं दीपक, दिनेश सगळ्या कामात मदत करायची, पण आजकाल असं झालेलं आहे ना, दोघंजण इतके बिझी झालेले आहेत ना, एक वेळा गॅरेजला गेली की मग लवकर घरी येत नाहीत. येतात टिफिन घ्यायलाच येतात, सगळं रेडी लागतं सगळ्यांना. त्यामध्ये ना माझी धावपळ खूप होत आहे. तर इकडे आमची चर्चाही सुरू आहे, बडबड सगळ्यांची सुरू आहे. दीपक म्हणत आहे, मम्मी तुझं लवकर आवरणार नाही, 11 वाजेपर्यंत सगळं आवर, मी कार घेऊन येतो, सगळेजण आपण जाऊया. फंक्शन हॉल थोडंसं इथून दूर आहे, तर उन्हामध्ये पायी जाणं थोडंसं गरमीमुळे कडक ऊन आहे ना, त्यामुळे बाहेर निघणं कठीण झालेलं आहे. म्हणून आम्ही सगळेजण एकत्रच कारमध्ये जाणार आहोत. आणि याचे पप्पा नंतर येतील. दीपक तेच म्हणाले की पप्पा नंतर येतील मम्मी, कारण उपवास आहे, फक्त भेटण्यासाठी ते येणार आहेत आणि आपण सगळेजण अगोदर जाऊया. तर इकडे मी चपात्या बनवत आहे, म्हणजे 3 पदरी चपाती मी बनवते. म्हणजे या चपात्यांना थंड झाल्यानंतरही खूप छान नरम बनवून राहतात, छान पुळदे पण निघतात, म्हणजे खूप छान फुलते चपाती. म्हणजे लाटी इकडे मी करून घेतली, त्याला पूर्णपणे तेल लावलं, थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि परत दुमडलं, परत तेल लावलं, अशा पद्धतीने 3 वेळा केलं आणि मग चपाती लाटून घेतलेली आहे आणि तेल लावून अलट पलट करत मी सेकून घेत आहे. दीपक जेवण करत आहे, आजी आणि दिनेश बाहेर बसलेले आहेत. म्हणलं इथं किचनमध्ये खूप गरमी होत आहे, म्हणजे मुलांना इथंच बसायचं असतं, गरमी असो थंडी असो, बडबड करत काहीतरी सांगायचं असतं, माझ्या कानामध्ये बोलायचं असतं दोघांनाही, त्यामुळे किचनवरतीच बसत असतात. तसं तर दीपक दिनेश जेव्हा घरी नसतात ना, त्यावेळेला ना किचनला पण करमत नसेल असं वाटतं, कारण ते किचन सोडून जात नाहीत दोघंजणी, असं आहे. तरी इकडे सगळ्यांची बडबड सुरू आहे आमची. कुणाचं काही असतं तर कुणाचं काही, 4 चौघं जमले ना, सगळ्यांचं वेगवेगळं सुरू असतं. म्हणजे या बोलण्यामध्ये कामाचं टेन्शन जास्त येत नाही किंवा लोड येत नाही, बोलत इकडे कामं आपली होत असतात, छान एन्जॉय करत. तर इकडे सगळ्या चपात्या बनलेल्या आहेत, तेल लावून छान आलट पलट करत मी शेवटची चपाती सेकून घेतलेली आहे. आणि आता बनत आहेत बाबांसाठी भाकरी. तर इकडे भाकरीचं म्हणजे ज्वारीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि भाकरी थापून घेते. आणि ज्या डब्यामध्ये मी कणिक ठेवली होती त्याच डब्यात पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आता एक्स्ट्रा भांडे होऊ नये हेच चाललेलं डोक्यामध्ये, कारण आता याला वेळ भरपूर लागणार आहे. तसं तरी ना खूप जास्त भांडे होत असतात, आरामात 1 तास तरी भांडे क्लीन करण्यासाठी लागतो. तर सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत हॉलमध्ये, फॅन ऑन करून TV लावून चालू आहे त्यांचं तिकडे मीटिंग. आणि इकडे मी घेत आहे टॅबलेट, म्हणजे सकाळी जी उपाशीपोटी टॅबलेट होती ते मी घेतलेले आहे. आणि आता मी इकडं दही घेतले थोडंसं खाण्यासाठी आणि अगोदर टॅबलेट घेत आहे, नंतर मी विसरते कामाच्या गोंधळामध्ये. आणि दीपक तेच म्हणाले, मम्मी आतापर्यंत गोळ्या संपून जायच्या, पण तू वेळेत घेत नाहीस, तर होतच नाही, आठवण राहत नाही, काहीतरी काही असं चालत असतं, त्यामुळे ते गोळ्या ना मला वेळेत घेणं होत नाही, असं झालेलं आहे. दीपक समोर थांबून मला ते अगोदर टॅबलेट घ्यायला लावतो. तर टॅबलेट वगैरे घेतले आणि त्यानंतर कपडे खूप जास्त झालेले होते, तर सगळे कपडे हातानं धुवून टाकलेले आहेत मी. कपडे पिळून उन्हाला टाकले, चिमटे लावले. खूप भयानक हवा असते, गरमी तशीच आहे आणि हवा पण तशीच आहे, की वेगळंच वातावरण झालेलं आहे खूप भयानक आता. तर भांडे बघू शकता किती झालेले, तर सगळे किचन भरून ठेवले मी. आणि अगोदर मी इकडं नारळ पाणी प्यायला घेतलेलं आहे, म्हणजे चहा वगैरे घेत नाही आजकाल मी, चहा पिणं कमी केलेलं आहे खूप. सकाळी फक्त 1 वेळा चहा बनतो, कारण एक सवय आहे मला. त्यानंतर मी नारळ पाणी वगैरे किंवा फ्रूट घेत असते. तर नारळ पाणी पिलं आणि त्यानंतर भांडे वगैरे जे आहेत ना ते घासायचे आहेत मला. पण अगोदर मी इकडे आलेली साडी काढण्यासाठी, कारण दीपक आल्यानंतर खूप घाईगडबड करेल. टाईम सांगितलं तर 10:30 वाजलेले आहेत आणि यांचा पण फोन आलेला होता की तुझं लवकर आवरत नाही. पण घरात कामं इतकी असतात, पण ते पुरुषांना कुठं समजतात. जे व्यक्ती करताना त्याला समजतं की किती छोटी छोटी कामं असतात, पण त्यांना असं वाटतं की काय कामं असतं घरामध्ये, काय असतं, फक्त स्वयंपाक तर करायचा इतकंच वाटतं. पण जी छोटी मोठी कामं आहेत ना ती कुणालाच दिसत नाही आहेत. तर इकडे मी काय करत आहे, म्हणजे थोडंसं काम मी सोपं करून घेत आहे. आणखी भांडी घासलेली नाही आहेत, पण अगोदर मी कुठली साडी घालायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कितीही साड्या असू दे, पूर्ण कपाट भरलेली साडीनं, तरी पण प्रश्न पडतो की यामध्ये कुठली साडी घालायची. तर मी ही साडी घातली आहे. तसं तर दररोज एका कार्यक्रमात मी जाते, दररोज एक वेगवेगळी साडी घालत आहे. तर ही साडी मी काढलेली आहे घालण्यासाठी. तसं तर अशा साड्या जास्त घालण्यात येतच नाहीत, फक्त लग्नाच्या कार्यक्रमात घालते. तर हे साड्याने व्यवस्थित बसत नाहीत, म्हणून मी काय केलं, पदराला ना छान इकडं काटापिन लावलेली आहे, म्हणजे व्यवस्थित ते सेट केलेलं आहे, म्हणजे साडी आता घालण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. परत ब्लाऊज पण अगोदरचे जे आहे ना ते येतच नाहीत मला, खूप म्हणजे फिट होत आहेत, म्हणून ते थोडंसं मी उकललेलं आहे, त्यामध्ये भरपूर वेळ गेला. तर असं ही सगळी तयारी अगोदर मी करून घेतली, कारण भांडे घासल्यानंतर पटकन साडी घालता यावी. तर इकडे दीपक अगोदर चालला होता, म्हणत होता मग मी आणखीन तुझं आवरलंच नाही, भांडे आणखीन घासायचे राहिलेले, टाईम झालेला आहे. तर त्याचं बरोबर आहे, पण ही छोटी मोठी कामं आवरत नाही आहेत.
तर फायनली भांडे वगैरे सगळे घासून किचन स्वच्छ करून घेतले मी. आणि साडीला मी म्हणजे पदराला पूर्णपणे व्यवस्थित घडी घालून पिन लावलेली होती, त्यामुळे ना मला जास्त वेळ साडी घालण्यासाठी लागलेलाच नाही. अगदी मिनटामध्ये मी साडी घातलेली आहे. बघू शकता व्यवस्थित सेट पण झालेली आहे. अशा साड्या घालायला थोडासा वेळ लागतो, कारण व्यवस्थित बसत नाहीत अशा साड्या. खूप साऱ्या पिना लावाव्या लागतात आणि मी पण लावलेल्या आहेत इकडं. आणि तरी पण निऱ्याला व्यवस्थित येत नव्हतं, तरी पण दीपकने इकडं निऱ्या वगैरे व्यवस्थित केलेले आहेत, पिन लावलेले आहे. आणि एक वेळ ही साडी बसली ना मग नंतर विक्रमाळ होणार नाही, खूप छान बसते. पण अगोदर बसवणं थोडंसं कठीण होतं. तर साडी वगैरे घालून झालं, रेडी झालेली आहे. तर हा आहे माझा फायनल लुक. तर चला आता जायला निघूया. टाईम बघू शकता तुम्ही, 12 वाजलेले आहे. दीपक तेच म्हणत आहे, मम्मी तू 12 वाजवणार. मला अगोदरच माहिती होतं, कारण घरची कामं आवरत नाही, ते सगळ्यांनाच माहिती आहे. तर चला मग आता फायनली बसली आहे कारमध्ये आणि आम्ही सगळेजण फंक्शन हॉलला जायला निघालेलो आहोत. आणि अशा गरमीमध्येही किती इथं गर्दी आहे बघू शकता, किती ट्रॉफिक आहे. आणि सगळेजण आज नवीन छान साड्या घालून लग्नाला जात आहेत. म्हणजे आज ना या तारखेची खूप सारी लग्न आहेत आणि आम्हाला पण 2-3 पत्रिका आलेल्या आहेत. पण कुठं जाणार ना, तर इथंच आलेलो आहोत आम्ही. आणि इकडं सगळ्यांशी बोलणं सुरू आहे. आता भेटलेल्या आहेत, म्हणजे बाहेर आलो ना सगळ्या मैत्रिणी भेटतात, पाहुणे भेटतात, सगळ्यांशी भेटून बोलून खूप छान वाटतं. त्यामुळे घरातनं बाहेर निघालंच पाहिजे. ती आपली घरची कामं, किचनची कामं, त्यामध्येच आपला वेळ जातो, पण यामध्येच वेळ काढून बाहेर पण आलंच पाहिजे. तर गावाकडूनही सगळेजण आलेले आहेत, पूजा आलेली आहे आणि सगळ्यांचे जेवणे खाणे पण इकडे झालेत. आई पण आलेली आहे, पण आमचं गुरुवार आहे त्यामुळे मी जेवण करायला गेली नाही. आणि दिनेशचे पप्पा पण आलेले आहेत आणि इकडं सगळ्यांशी आमचं बोलणं सुरू आहे. इकडं फोटो वगैरे आम्ही काढलेले आहे. तर आणि गिफ्ट पण दिलेलं आहे. तर चला मग आता जाऊया. इकडं नवरीचे आई वडील आहेत, म्हणजे यांचे मित्र आहेत, तर त्यांच्याशीच बोलणं सुरू आहे. ते म्हणतात थोडंसं जेवण करा, गुरुवार आहे, एक वेळचं जेवण चालतं ना, मग संध्याकाळी जेवू नका. तरी पण यांचे रूल्स म्हणत आहेत संध्याकाळीच मी जेवण करतो, त्यामुळे इथं जेवण करणार नाही आहे. फक्त त्यांना भेटून बोलून आम्ही परत घरी आलेलो आहोत. तर पूजा पण आलेली आहे, कारण आता आम्हाला जायचं आहे ननंदबाईच्या घरी. तर पूजा पण इकडंच आलेली आहे. आता दोघीजणी आम्ही रेडी होऊन जाणार आहोत ननंदबाईच्या घरी. आता तुम्ही म्हणसाल त्या रेडी तर अगोदर झाली ना, असंच निघायचं आता. तर असंच नाही, आता एक काठापदराच्या साड्या हे चेंज करणार, दुसऱ्या साड्या घालणार आम्ही, जे साध्या सिंपल आहेत. आणि स्वयंपाक करायचा आहे मला अगोदर, आणि मग त्यानंतर आम्ही 4 वाजता निघणार आहोत. तर इकडं दीपकनं हे लिंबू पाणी केलेलं आहे, म्हणजे जे रसना भेटतो ना, रसना टाकून बनवलेला आहे, कारण गरमीच्या हिशोबानं काहीतरी थंड खायला प्यायला छान वाटतं. तर इकडे सगळेजण आम्ही लिंबू पाणी, रसना हे सगळं प्यायला घेतलेलं आहे. तर तुम्ही या सगळेजण रसना प्यायला. तर पिऊन झालेली पूजाला मुले जी साड्या चेंज केलेल्या आहेत, आता ह्या सगळ्या साड्या जे आहेत ना व्यवस्थित घडी घाला आणि थोडा वेळ उन्हाला टाक बाहेर, म्हणजे थोडंसं उन्हाला वाळतील आणि मग मी कपाटात ठेवणार आहे नंतर. आता तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. तर आता मी दोडक्याची भाजी बनवते आणि भाकरी भात हेच बनवणार आहे. बाकीचं म्हणजे स्वयंपाक अगोदरच बनवलेला होता, ते पण एक वेळा मी गरम करून ठेवते. म्हणजे फक्त वरण भात थोडंसं राहिलेलं आहे, मी जास्त बनवलेलंच नव्हतं आज, कारण आमचा उपवास आणि बाकीचे सगळे लग्नाच्या कार्यक्रमामध्ये जेवण करणार होते, त्या हिशोबानंच मी स्वयंपाक बनवलेला होता. आता इथे थोडेफार जे भांडे झालेले होते ना, ते मी टोपल्यात भरत आहे आणि जातवेळेस सगळे भांडे घासूनच जाणार आहे, कारण दिनेशच्या पप्पांना काहीच होणार नाही, सगळं जिथल्या तिथं पडणार आहे आणि येईपर्यंत या भांड्याची काय अवस्था होईल ना, त्यामुळे सगळं मी स्वच्छ करूनच जाणार आहे. तर पूजाला म्हणलं की तू दोडकी चिरून दे, तोपर्यंत मी इकडं भाजी वगैरे बनवून घेते, बाकीची तयारी करून घेते. दीपकने इकडे आंबा चिरलेला आहे, तर म्हणत आहे मम्मी आंबा खाऊया अगोदर, मग त्यानंतर तुम्ही काय स्वयंपाक करायचे ते करा, तोपर्यंत आम्ही सगळेजण जाणार आहोत पप्पाकडे. तर ठीक आहे म्हणलं, कारण घरी असले यांची मस्ती सुरू असते दिवसभर, तर थोड्या वेळ तुम्ही जावा, आम्ही दोघीजण येईपर्यंत स्वयंपाक करतो आणि बाबा पण आमच्या सोबत येणार आहेत, सगळेजण जाणार होतो आम्ही. तर पिठाचे डबे वगैरे आम्ही सगळे काढून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत पूजा दोडकी चिरून देईल, भाजी तयारी करून देईल, तोपर्यंत मी भाकरी बनवते, कारण आता कमी वेळ आहे. तर पुढची तयारी कशी केली आणि कधी घरातनं निघालो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय, टेक केअर.